हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक. आणि आपण शिकतोय 12th अकाउंट्सचा चॅप्टर नंबर 1, दॅट इज पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. मित्रांनो, आतापर्यंत 7 इलस्ट्रेशन्स आपले कंप्लीट झालेत अँड आज फायनली आपला हा चॅप्टर संपणार आहे, कारण आता हार्डली आपले 3 इलस्ट्रेशन्स बाकी आहेत. तर सर मग ते खालचे जे अनसॉल्व क्वेश्चन्स आहेत ते आम्हाला कुठून भेटतील त्याचे सोल्युशन? तर मित्रांनो, त्याची एक पूर्ण सेपरेट प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. बट ते लेक्चर जे आहेत ते एक्सक्लुझिव्हली फक्त त्याच स्टुडंट्सला मिळतील ज्या स्टुडंट्स ची रिक्वेस्ट असेल त्या लेक्चरसाठी. ते आपण पब्लिकली अवेलेबल करत नाहीये. त्याचं कारण फार सिंपल आहे की बाबा काय असतं, कधी कधी मुलांना सगळं फ्री मध्ये दिले की त्याची व्हॅल्यू नसते. ऑब्विसली हे पेड नाहीये. अगेन लक्षात घ्या, मी तुम्हाला डे 1 ला म्हणलेला आपला सगळा कंटेंट फ्री असणार आहे. बट त्यासाठी तुम्हाला वी स्मार्ट टीमला रीच आउट करावं लागेल. तुम्हाला ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये वी स्मार्ट टीमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मिळेल. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जॉईन करावं लागेल. तिथे तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल की सर प्लीज प्रोव्हाइड मी द चॅप्टर नंबर 1 क्वेश्चन्स, अनसॉल्व क्वेश्चनचं सोल्युशन. तुम्हाला इमिजिएटली तुमच्या चॅटवर लिंक मिळून जाईल. मित्रांनो, आर यू गेटिंग? सर याच्यात अचीव काय होणार? अचीव फार सिंपल आहे. फालतूचं ज्या मुलांना गरज नाही आहे ना त्या मुलांसाठी मला प्रोव्हाइड पण नाही करायचंय. त्याच मुलांनी बघावं ज्यांना खरंच त्या लेक्चर्सची गरज आहे, ज्यांना आवड आहे. आणि मलाही कळेल की बाबा किती मुलांपर्यंत ऍक्च्युअली मी पोहोचलोय, किती मुलांपर्यंत ऍक्च्युअली जो हा माझा प्रोजेक्ट आहे की मराठीमध्ये आपण मुलांसाठी कंटेंट बनवावा, हा ऍक्च्युअली किती मुलांना ह्याचा बेनिफिट मिळतोय हा आपल्याला एक आयडिया येऊन जाईल. आणि त्यासाठी मी फक्त काय केलंय, लेक्चर्स रेकॉर्ड केलेत, बट त्याला आपण अनलिस्टेड ठेवलंय, म्हणजे बेसिकली नॉट पब्लिक. चला, एनिवेज, ह्याचा अर्थ हा नाहीये तुम्हाला मिळणार नाहीये. फक्त एक मेसेज करायचा, लिंक तुमच्या इनबॉक्स मध्ये असेल. ओके, बघा. Illustration 8. Nene and Kane are partners sharing profit and loss in the ratio of 6:4. काय बनवायचंय आपल्याला? प्रिपेअर्ड ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. चला मित्रांनो, लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले काय दिलंय? कॅपिटल. कुठे जातं रे मित्रांनो? लायबिलिटीज मध्ये. डेटर्स कुठे जातात? ऍसेट. क्रेडिटर्स लायबिलिटी. रेंट फॉर 10 मंथ्स. परत बघा मित्रांनो, वर्षात असतात 12 महिने. इथे रेंट जे दिलंय ते फक्त 10 महिन्याचं दिलंय. तर कॅन आय से 2 महिन्याचं रेंट आउटस्टँडिंग आहे, तर ह्याला स्टार मार्क करा. ही एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. चला मित्रांनो, रेंट कुठे जातं? पीएनएल डेबिट. स्टॉक दिलाय 1/4/2018, 31 मार्च 2019 चा आपल्याला डेटा आहे. म्हणजे हा कुठला स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक. कुठला आहे मित्रांनो? ओपनिंग स्टॉक. तर कुठे जाणार हा? ट्रेडिंगच्या डेबिटला. प्रिमाइसेस. प्रिमाइसेस म्हणजे मित्रांनो बेसिकली आपलं ही प्रॉपर्टी, लँड अँड बिल्डिंग, त्यालाच काय म्हणतात? प्रिमाइसेस. तर हे आपलं एक ऍसेट आहे. सॅलरी कुठे जातात? पीएनएल डेबिट. डिस्काउंट. आता बघा, डिस्काउंट कुठल्या कॉलम मध्ये दिलाय? सर दोन्ही कॉलम मध्ये दिलाय. तर फार सिंपल आहे. डिस्काउंट हा आपला इन्कम पण असू शकतो, एक्सपेन्स पण. जर आपल्याला डिस्काउंट मिळाला असेल तर तो आपला इन्कम आहे, आणि जर आपण कुणाला डिस्काउंट दिला असेल तर तो आपला एक्सपेन्स आहे, लॉस आहे. आता बघा कसं ओळखायचं की कुठला इन्कम कुठला एक्सपेन्स? तर हा कॉलम आहे डेबिटचा आणि हा कॉलम आहे क्रेडिटचा. तर तुम्हाला इथे रूल्स आठवावे लागतील. कुठले? नॉमिनल अकाउंटचे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे मित्रांनो, हा जो डिस्काउंट दिसतोय ना हा आपला खर्च आहे. का? कारण डेबिटच्या कॉलम मध्ये येतोय, तर कुठे जाणार? पीएनएल डेबिट. आणि हा जो आहे ना हा क्रेडिट कॉलम मध्ये आलाय, तो हा जाणार पीएनएल क्रेडिट. कुठे जाणार मित्रांनो? पीएनएल क्रेडिट. मोटर व्हेकल काय? आपली ऍसेट. सेल्स कुठे जाणार? ट्रेडिंग क्रेडिट. परचेसेस कुठे जाणार? ट्रेडिंग डेबिट. वेजेस ट्रेडिंग डेबिट. ऑफिस एक्सपेन्सेस पीएनएल डेबिट. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे. रिटर्न्स. आता परत बघा, रिटर्न्सचा अर्थ काय? ह्याच्यात दोन्ही पण असू शकतं, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. कसं ओळखायचं कुठलं काय? बघा, दोन्ही कॉलम मध्ये दिलेत. परत मला सांगा. परचेस रिटर्न. आपण एखादं सामान परचेस केलेलं, आता ते आपण रिटर्न केलं. तर मला सांगा ह्याचा अर्थ हा होतो का की आता आपल्याला तेवढी रक्कम कमी पे करायची आहे, किंवा जर ऑलरेडी पे केली असेल तर तेवढी रिफंड येणार? म्हणजे हा थोडक्यात माझ्यासाठी इन्कम आहे. तर बघा, इन्कम कुठल्या बाजूला येतो? क्रेडिट. म्हणजे मित्रांनो हे आहे परचेस रिटर्न. हे काय आहेत? परचेस रिटर्न. आणि बघा, आपण एखाद्याला सेल्स केलाय आणि त्याने आपल्याला सामान रिटर्न केलं, आपल्यासाठी हे लॉस आहे ना. म्हणून बघा, जो डेबिटच्या कॉलम मध्ये येतो त्याला आपण म्हणणार सेल्स रिटर्न. आता मित्रांनो, ही ऍडजस्टमेंट कशी करायची? तर इथे आहे ना, इथे काय करा, 1 आणि 2 असं लिहून ठेवा, आणि परचेस आणि सेल्सला 1 आणि 2 लिहून ठेवा. म्हणजे लक्षात राहील तुम्हाला की इथे आपल्याला रिटर्न्स पण ऍडजस्ट करायचे. इथे आपल्याला काय करायचे? रिटर्न्स ऍडजस्ट करायचे आहेत.
प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट मित्रांनो, इथे आहे ना प्रॉव्हिडंट फंडचे 2-3 आयटम्स आलेत. पहिले मी तुम्हाला ते काय असतं प्रॉव्हिडंट फंड, काल पण एका क्वेश्चन मध्ये आलेलं, तर पहिले तुम्हाला एकदा समजवतो आणि मग आपण काय करू, आपण ह्याला मग तुम्ही स्वतः सांगाल की नक्की काय असतं. बघा समजून घ्या, व्हॉट डू यू मीन बाय प्रॉव्हिडंट फंड. सर प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय, फार सिंपल आहे. गव्हर्नमेंटला, आता हे आज आलेला लॉ नाही, हा खूप वर्ष जुना लॉ आहे. गव्हर्नमेंटला रिअलाइज झालं की इंडियामध्ये लोकांना इन जनरल ना सेव्हिंग्स करायची सवय नाहीये. सेव्हिंग म्हणजे काय रे, बेसिकली बचत करायची सवय नाहीये. आला पैसा की उडवला, आला पैसा की उडवला. आणि काय होतं मग इव्हेंच्युअली जेव्हा पुढे जाऊन कधी इमर्जन्सी आली, काही घरात फॅमिली इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी आली, किंवा खूप वेळा असं होतं की मुलाचं मुलीचं लग्न आलं आणि मग त्यावेळेस पैसे नसतात, मग काय करणार, कर्ज काढणार, कर्जबाजारी, मग लोन रिपे नाही करता आलं, मग कधी कधी फार सुसाईड वगैरे अशा केसेस फार व्हायच्या पास्ट मध्ये. मग हे थांबवण्यासाठी, कुठेतरी लोकांना बचत करायची सवय लावण्यासाठी गव्हर्नमेंटनी ही स्कीम काढली ज्याचं नाव आहे प्रॉव्हिडंट फंड. तर आता ह्याच्यात गव्हर्नमेंट काय करतं बघा, तर ही स्कीम सगळ्यात पहिले सगळ्या कंपन्यांना ऍप्लिकेबल आहे आणि सगळ्या एम्प्लॉईजला. तर काय स्कीम आहे, फॉर एक्झाम्पल बघा, ए नावाचा एम्प्लॉयर आहे. एम्प्लॉयर म्हणजे काय, जो लोकांना हायर करतो. ठीक आहे, ए नावाचा एम्प्लॉयर आहे, त्याच्या अंडर 3 एम्प्लॉईज आहे, असं समजा 3-4 एम्प्लॉईज आहेत, बी सी डी ई. चला, हे 3-4 एम्प्लॉईज आहेत जे काय करतायत, त्याच्या अंडर काम करतायत. तर आता लॉ असं म्हणतो, एला असं लॉ म्हणतो की अज्युम करा या सगळ्यांची सॅलरी आहे 1 लाख पर मंथ. किती आहे, 1 लाख पर मंथ. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट एला काय म्हणतं, ही 1 लाख पूर्ण त्यांना देऊ नको, ह्यातनं काय कर, एक एक्झाम्पल, 10,000 तू मायनस कर, 10,000 तू काय कर, मायनस कर, आणि त्यांच्याच नावानी, आमच्या नावानी नाही, एम्प्लॉईच्याच नावानी ते पैसे आमच्याकडे इन्व्हेस्ट कर. आमच्याकडे काय कर, इन्व्हेस्ट कर. कळलं का मित्रांनो. तर बघा, म्हणजे दर महिन्याला ए सॅलरी देताना किती देणार, 90,000. सर पण सॅलरी तर 1 लाख होती ना, हो, बट त्यातले 10,000 काढून प्रोव्हिडंट फंड मध्ये तो टाकणार. कळलं का मित्रांनो. सिमिलरली हे झालं एम्प्लॉईच्या खात्यातनं कट केलं. लॉ असं बोलतो एम्प्लॉयरला, जेवढे तू त्यांच्या अकाउंट मधनं कापतोयस तेवढंच तू तुझ्या खिशातनं पण टाकायचे. म्हणजे सर, म्हणजे बघा, जर 10,000 यांच्या अकाउंट मधनं कापतोय तर 10,000 एम्प्लॉयरला पण ह्याच्यात टाकावे लागतील, ह्या चौघांच्या नावाने. म्हणजे काय नाही से, दर महिन्याला बी च्या नावाने किती टोटल जमा होणार, 20,000, सी च्या नावाने 20,000, डी च्या नावाने 20, ई च्या नावाने 20. कळलं का मित्रांनो, प्रत्येकाच्या नावाने 20-20 जाणार. ह्या 20-20 मधले 10,000 हे कंपनीचा, हा कंपनीचा खर्च आहे का सांगा बरं. नाही सर, कारण 1 लाख सॅलरी तर तशी द्यायची होती, हा 10,000 तर त्यांच्याच सॅलरीतनं कट करून दिलेत ना, त्यामुळे हा आपल्यासाठी खर्च नाहीये. बट हा जो पे करतोय ना, जो एम्प्लॉयर स्वतःच्या खिशातनं 10,000 देतोय, तो कंपनीसाठी खर्च आहे. आणि ह्याला म्हणतो आपण पीएफ कॉन्ट्रीब्युशन. काय म्हणतो मित्रांनो, पीएफ कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन का, कारण आपण पण देतोय ना, आपण पण त्याच्यात काही हिस्सा देतोय ना, आपण कॉन्ट्रीब्युट करतोय, म्हणून त्याला म्हणतात पीएफ कॉन्ट्रीब्युशन. आता बघा याचा ऍडव्हान्टेज काय, दर महिन्याला आपण फक्त बीचं उदाहरण घेऊयात. बी अज्युम करा 20 वर्ष त्या कंपनीत काम करतोय, 20,000 दर महिन्याला, म्हणजे वर्षाचे झाले किती, 12 महिने, 2,40,000. आणि किती वर्ष काम करतोय, अज्युम करा 20 वर्ष तो तिथे काम करतोय, तर 20 वर्षात ही अमाऊंट होते मित्रांनो 48 लॅक्स. आणि ह्याच्यावर वर इंटरेस्ट पण मिळतो, म्हणजे टोटल ही रक्कम कदाचित 55-60 लाखापर्यंत जाईल. आता याच्यात सांगा, गव्हर्नमेंट पेक्षा जास्त फायदा कुणाचा झाला, बीचा झाला ना बाबा. रिटायरमेंटच्या वेळेस त्याच्याकडे आज 55-60 लाख रुपये अवेलेबल आहे, ज्याच्यात तो आरामात त्याचं उरलेलं आयुष्य काढू शकतो. कळलं मित्रांनो. आता आपल्याला अकाउंटिंगच्या अँगलनी समजून घ्या. सगळ्यात पहिले तर बघा, एम्प्लॉयरला म्हणजे ए ला आपण कुणाचं अकाउंटिंग करतोय, बिझनेसचं अकाउंटिंग करतोय. बिझनेसच्या अँगलने विचार करा, जे कॉन्ट्रीब्युशन तो स्वतः त्याच्या खिशातनं देतोय, ज्याला आपण पीएफ कॉन्ट्रीब्युशन म्हणतो, हा तर आपल्यासाठी काय, एक्सपेन्स आहे. हा आपल्यासाठी काय मित्रांनो, एक्सपेन्स. वाय इट इज अ एक्सपेन्स, फार सिंपल आहे, कारण सर आपल्या खिशातनं आपल्याला हे पे करावं लागतंय. तर नेहमी लक्षात ठेवा, पीएफ कॉन्ट्रीब्युशन हा बिझनेस साठी एक्सपेन्स असणार. आता सेकंड महत्वाचं बघा, आता कंपनीज काय करतात, कंपनीजला माहिती आहे की बाबा आपल्याला आहे ना, आपल्याला कधी पण ह्या एम्प्लॉईजला हे पीएफ चे पैसे द्यायला लागू शकतात.
कधी पण एखादा रिटायर झाला, एखाद्याची डेथ झाली, तर त्या केसमध्ये हे पैसे द्यायला लागतील. मग कंपनी काय करते, रिस्क कमी करण्यासाठी ना एक एक हे पैसे बाजूलाच काढते, जे कॉन्ट्रीब्युट करायचे ना ते पैसे बाजूला काढून ठेवतात आणि त्या नावाने एक इन्व्हेस्टमेंट करतात, ज्याला आपण म्हणतो पीएफ इन्व्हेस्टमेंट. काय म्हणतो मित्रांनो, पीएफ इन्व्हेस्टमेंट. कळलं का, काय म्हणतो आपण, पीएफ इन्व्हेस्टमेंट. आता पीएफ इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय मित्रांनो, तर फार सिंपल आहे. हे पैसे जे आहेत ना ते काय केले आपण बाजूला काढून ठेवले. काय केले आपण बाजूला काढून ठेवले ऍज अ इन्व्हेस्टमेंट. आणि त्यातनं कंपनी काय करणार, जशी जशी एम्प्लॉईची लायबिलिटी येईल तसं तसं पैसे काढून पे करून टाकणार. म्हणजे आता मला सांगा, ही पीएफ इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी काय झाली रे, ऍसेट. काय झाली मित्रांनो, ऍसेट. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी झाली एक ऍसेट. आता लास्ट येऊ शकतं तुम्हाला, फक्त एवढंच लिहून देतील. काय लिहून देतील माहिती का, फक्त एवढंच लिहून देतील, प्रॉव्हिडंट फंड. काय लिहून देतील, प्रॉव्हिडंट फंड. आता ह्याचा अर्थ समजून घ्या. प्रॉव्हिडंट फंड जर तुम्हाला लिहून दिला असेल, जसं ह्या क्वेश्चन मध्ये बघा तुम्हाला इथे आहे ना एक प्रॉव्हिडंट फंड पण लिहून दिलंय. आता हा प्रॉव्हिडंट फंडचा मिनिंग काय, तर सिंपल आहे, जे एम्प्लॉईज रिटायर झाले, ज्या एम्प्लॉईची अनफॉर्च्युनेटली डेथ झाली, आता ज्यांना पैसे देणं बाकी आहे, ती आपली लायबिलिटी. प्रॉव्हिडंट फंड आपली काय झाली, लायबिलिटी. तर बघा मित्रांनो, आता इथे या आणि एक एक करून बघा. आता तुम्ही सांगसाल बरोबर, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी काय आहे, ऍसेट. कॅश इन हँड तर ऍसेटच आहे. चला, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, येस सर, ते 10,000 आपल्या खिशातनं दिलेत सर. हा एक एक्सपेन्स आहे, पीएनएल ला डेबिट करा. पीएनएल ला काय करा, डेबिट करा. क्लिअर आहे का मित्रांनो, येस सर. आणि सर हा जो प्रोव्हिडंट फंड आहे ना, इथे 2,80,000 दिसतंय सर, ही एक लायबिलिटी आहे, हे आपल्याला पे करायचंय, हे आपल्याला पे. तर परत एकदा बघा, प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ऍसेट, फक्त प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी, आणि प्रोव्हिडंट फंडला जे कॉन्ट्रीब्युट करतो तो आपला आहे एक्सपेन्स. काय आहे, एक्सपेन्स. पुढे या, कॅश ॲट बँक ऍसेट. इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट. आता साहजिक आहे, आपण ही गुंतवणूक जर केली आहे तर त्याच्यावर आपल्याला काय मिळणार, व्याज मिळणार. तर हे आपल्यासाठी काय आहे, इन्कम आहे. हे आपल्यासाठी काय मित्रांनो, इन्कम. तर ह्याला आपण काय करणार, पीएनएल क्रेडिट. काय करणार, पीएनएल क्रेडिट. चला पुढे, ड्रॉइंग्स दिलेत, कुठनं मायनस होतात, कॅपिटल मधनं मायनस होतात. तर या इकडे आपण ड्रॉइंग्स कॅपिटलला काय करू, स्टार मार्क करू, कारण ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. पुढे बॅड डेट्स कुठे जातात रे, पीएनएल डेबिट. आणि आरडीडी ला स्टार मार्क करून ठेवा. आपल्याला बघावं लागेल की खाली काय फर्दर बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट दिली आहे का. तर चला मित्रांनो, आता ऍडजस्टमेंट बघूयात. येस, सगळ्यात पहिले क्लोजिंग स्टॉक कुठे येणार, ट्रेडिंग क्रेडिट आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. ट्रेडिंग क्रेडिट आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. आउटस्टँडिंग वेजेस किती, 3,000 अँड सॅलरी 2,000. चला या पटकन. आउटस्टँडिंग म्हणजे पे नाही केलंय तर आपल्याला ऍड करावं लागणार आहे, आणि ती आपली लायबिलिटी आहे. सॅलरी अँड वेजेस दोन्हीला काय केलं मी, ऍड केलं. चला, डेप्रिशिएट मोटर व्हेकल ऍट द रेट 5%. या इकडे मोटर व्हेकल कुठं दिलंय, येस, स्टार मार्क. त्यानंतर नेक्स्ट काय रे, राईट ऑफ बॅड डेट्स ऑफ 5,000. बॅड डेट्सला स्टार मार्क करा, डेटर्सला पण करूयात. अँड प्रोव्हाइड आरडीडी, आरडीडी ला ऑलरेडी स्टार मार्क केलाय. इकडे या, डेटर्सला पण 2 स्टार मार्क करा, एक बॅड डेट्स आणि एक आरडीडी. बॅड डेट्स आणि आरडीडी. चला, आता लास्ट ऍडजस्टमेंट काय राहिली रे, केन विड्रॉ गुड्स ऑफ 6,000 फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे सर हे तर ड्रॉइंग झाले, हे तर काय झाले, ड्रॉइंग्स. आणि बघा, नेहमी लक्षात ठेवा, बिझनेस मधनं जर गुड्स बाहेर गेले तर आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट करतो. ट्रेडिंग अकाउंटला काय करतो, क्रेडिट. कळलं का मित्रांनो. चला, तर नाव लेट्स ऍज पर दिस क्वेश्चन आपण आता काय करूयात, आपलं पूर्ण ट्रायल बॅलन्स आणि सगळं अनालाइज करून झालेलं आहे. तर आपण आता मित्रांनो स्टार्ट करूयात ह्याचं सॉल्विंग करायला. चला, सगळ्यात पहिले काय बनवतो आपण, ट्रेडिंग अकाउंट. काय बनवतो मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट. सो लगेच बनवून घेऊया ट्रेडिंग अकाउंट. चला, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं का मित्रांनो, येस. सगळ्यात पहिले काय दिलंय, टीडी ओपनिंग स्टॉक 5,35,500. 5,35,500. परफेक्ट. त्यानंतर टीडी सेल्स दिलाय, टीसी बघा 8,40,500. पण त्यात ऍडजस्टमेंट आहे, तर आतल्या कॉलमला लिहा.
काय ऍडजस्टमेंट होती रे तिथे? आपण सर 1 आणि 2 लिहून ठेवले. 1 आणि 2 कुठं? रिटर्न्स. सेल्स रिटर्न किती आहे? 5,500 मायनस करा 5,500. बघा किती आलं रे? किती आलंय? 8,35,000. 8,35,000. क्लिअर आहे मित्रांनो? चला त्यानंतर ना पुढे काय रे? पुढे 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 कुठपर्यंत आलतो? सेल्स. परचेसेस किती आहे? 6,40,500. 6,40,500 चे आपले आहेत परचेसेस. आणि त्यातनं पण रिटर्न्स आहेत बघा किती? 3,500. तर मायनस करा. मायनस 3,500. तर किती उरले? 6,37,000. चला पुढे परचेसेस झालं. वेजेस 10,000. त्यात पण एक ऍडजस्टमेंट आहे. या इकडे वेजेस किती आहेत? 10,000. काय ऍडजस्टमेंट आहे रे? आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत? 3,000. किती आहेत? 3,000. चला मित्रांनो, सो टोटल किती झाले? 13,000. किती झाले? 13,000. पुढे ट्रेडिंग डेबिट वेजेस झालं, रिटर्न्सचं झालं. ओके ओके ओके. ट्रेडिंग अकाउंटचे सगळे झाले. क्लोजिंग स्टॉक किती आहे रे? 3,60,000. किती आहे? 3,60,000 चा आहे क्लोजिंग स्टॉक. आणि आठवतंय का शेवटची ऍडजस्टमेंट? केन विड्रॉ 6,000 चे गुड्स. तर 6,000 चे गुड्स घेऊन गेला तर आपण काय करणार? आपण करणार सर ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट. चला मित्रांनो, आय होप की आपण सगळ्या ऍडजस्टमेंट कव्हर केल्यात ट्रेडिंग अकाउंट वाल्या. तर आता आपण काढूयात ग्रॉस प्रॉफिट. काय काढूयात? ग्रॉस प्रॉफिट. 5,35,500 प्लस 6,37,000 प्लस 13,000. ही आली मित्रांनो डेबिट साइडची टोटल. ही आपल्याला मायनस करायची. कशातनं? चला मित्रांनो, तो 15,500 चा आपला आलाय ग्रॉस प्रॉफिट. 15,500 चा काय आलाय? ग्रॉस प्रॉफिट. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? पक्का मित्रांनो? चला 6,000 minus 535,500 minus 6,37,000 and minus 13,000. परफेक्ट. 15,500 चा ग्रॉस प्रॉफिट सगळ्यांना क्लिअर आहे का? आता बनवूयात पीएनएल. काय बनवूयात? पीएनएल. चला चला किती आहे? 15,500 चा ग्रॉस प्रॉफिट होता. चला आता इथून पुढे स्टार्ट करूयात परत. लायबिलिटी, ऍसेट, रेंट 10 महिन्याचं दिलंय 10,000. बघा आता ऍडजस्टमेंट कशी आहे? 10 महिन्याचं जर 10,000 आहे तर 12 महिन्याचं किती असणार सर? 12,000. किती असणार? 12. म्हणजे 2 महिन्याचं 2,000 काय आउटस्टँडिंग आहे. चला पुढे रेंट झालं. रेंट, ओपनिंग जॉब, सॅलरी. सॅलरी मध्ये पण ऍडजस्टमेंट आहे बघा. 50,000 सॅलरी दिली आहे इथे, पण खाली काय म्हणतायत? आउटस्टँडिंग सॅलरी 2,000 आहे. तर काय करा? 2,000 ऍड करा. तर किती आलं मित्रांनो? 52,000. चला पुढे सॅलरी झालं. डिस्काउंट. डिस्काउंट बघा 800 चा आपण दिलाय तर तो आपला लॉस आहे. आणि 950 चा मिळालाय तो आपला गेन आहे. चला पुढे. ओके. सेल्स, परचेस, वेजेस, ऑफिस एक्सपेन्सेस किती आहे? 20,000. ऑफिस एक्सपेन्सेस किती आहे? 20,000. पुढे रिटर्न्स आपण ऑलरेडी ऍडजस्ट केले. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1 लाख. पुढे कॅश इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट. बघा इन्कम आहे आपल्यासाठी. काय करणार? क्रेडिट करणार. मित्रांनो जर तुम्ही टेक्स्टबुक आता आन्सरशी मॅच करत असाल तर ही ऍडजस्टमेंट टेक्स्टबुक मध्ये चुकलेली आहे. त्यांनी इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंटला लायबिलिटी मधनं मायनस केलंय. ठीक आहे, त्याचं लॉजिक काही नाहीये. तुम्ही इंटरेस्टला लायबिलिटी मधनं कसं मायनस करताय? काही लॉजिक नाहीये. ठीक आहे, बट लॉजिकली तर तो आपला इंटरेस्ट एक इन्व्हेस्टमेंट वर मिळालाय, तो आपला इन्कम आहे, तर त्याला आपण करणार पीएनएल ला क्रेडिट. कळलं मित्रांनो? सर एक्झाम मध्ये काय करायचंय? एक्झाम मध्ये पण पीएनएल ला क्रेडिटच करायचंय. ठीक आहे. उद्या जर त्यांनी ओपनिंग स्टॉक इकडे टाकून दिला क्रेडिट साइडला तर एक्झाम मध्ये काय ओपनिंग स्टॉक क्रेडिटला लिहिणार आहे का? अरे प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते. आर यू गेटिंग इट? चला
आणि तुमच्या क्लासमध्ये पण जर म्हणले असतील याला काय करा, लायबिलिटी मधनं मायनस करा, तर त्यांना एकच प्रश्न विचारा, उद्या जर मला एफडी नावाची मी इन्व्हेस्टमेंट केली आहे ज्याच्यावर जर मला इंटरेस्ट मिळाला तर त्याला मी इन्कम म्हणून दाखवणार की मी इकडे कुठे ऍसेट आणि लायबिलिटी मधनं मायनस करणार? अरे गेट अरे लायबिलिटी आहे, पीएफ नावाची लायबिलिटी आहे, पण कुठे खाली दिलंय का की त्या इंटरेस्टला यूज करून ती लायबिलिटी पे केली? मग कसं तुम्ही आपल्या मनाने त्याला अज्युम करून मायनस करता? इट इज कम्प्लिटली रॉंग. चला पुढे, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन झालं, इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट झालं. बॅड डेट्स, आता बॅड डेट्स मध्ये ऍडजस्टमेंट आहे. चला आता आय होप तुम्हाला मित्रांनो बॅड डेटची ऍडजस्टमेंट हळूहळू कळत असेल. पहिले तर 3350 चा ऍक्च्युअल बॅड डेट झाले ते आपण टाकले. खाली काय दिलंय, अजून 5000, बघा राईट ऑफ बॅड डेट्स ऑफ 5000 म्हणजे अजून 5000चा लॉस झाला, तो करा ऍड, अजून 5000चा लॉस झाला. ठीक आहे, कळलं का मित्रांनो? आणि काय म्हणतायत, प्रोव्हाइड फॉर आरडीडी ऍट द रेट 5%, म्हणजे डाऊटफुल डेट्स आहेत 5%. सगळ्यात पहिले डेटर्स घ्या, किती आहेत रे? 4.5 लाखाचे डेटर्स आहेत. त्यातनं परत मी सांगतोय, इथे दिसणारे अमाऊंट ऑलरेडी बॅड डेट्स मायनस झालेली असते, त्याला परत मायनस करू नका. मायनस कुठले करायचे? हे खालचे ऍडिशनल बॅड डेट्स. ऍडिशनल किती झाले? 5000. म्हणजे सर आता डेटर्स किती उरले? 4,45,000. ह्याच्यावर काय म्हणतायत? 5% प्रोव्हिजन बनवा. ह्याच्यावर 5% प्रोव्हिजन किती येते रे? 4,45,000 इंटू 5%, ती येते 22,250. एवढ्याची प्रोव्हिजन बनवा म्हणतात. एवढा अजूनही लॉस होऊ शकतो, पण मित्रांनो ऑलरेडी मी 3,700 ची प्रोव्हिजन बनवली आहे ना. बघा काय म्हणतायत, टोटल अजून 22,250 चा लॉस होऊ शकतो. अरे बट मित्रांनो ऑलरेडी मी अज्युम करून चाललेलो की 3,700 चा लॉस होणार ऑलरेडी, तर तो काय करा, मायनस करा, कारण तेवढा ऑलरेडी मी पीएनएल ला टाकलेला आहे. इथं ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतोय म्हणजे तो लॉस ऑलरेडी बुक झालेला आहे. ऍडिशनल किती झाला बघा, 22,250 टोटल, त्यातनं एवढा ऑलरेडी बनवलेला आहे, तर नवीन किती झाला तर हे मायनस करून येऊन जाईल. तर टोटल आता बघा किती येणार, 3350 प्लस 5,000 प्लस 22,250 मायनस 3,700, तर हे आलं 26,900. चला मित्रांनो, आता बॅड डेट्स आरडीडी पण झाला. आता इकडे या क्लोजिंग स्टॉक तर ट्रेडिंगला जातं. आउटस्टँडिंग वेजेस, सॅलरी आपण आउटस्टँडिंग ऍड केली. डेप्रिशिएट मोटर व्हेकल 5%. चला 3,70,000 वर 5% किती येतं रे? 18,500. चला पुढे, बॅड डेटची ऍडजस्टमेंट झाली. केन विड्रॉ गुड्स ऑफ 6,000 फॉर पर्सनल यूज, ऑलरेडी ट्रेडिंग अकाउंट आणि त्याचा डायरेक्ट ड्रॉइंग्स मध्ये इम्पॅक्ट येणार, पीएनएल मध्ये येणार नाही. चला आता मित्रांनो आपण काढायचं का नेट प्रॉफिट काढायचं का? येस सर. चला आपला आणि टेक्स्टबुकचा नेट प्रॉफिट मॅच होणार नाहीये, मॅच करायला जाऊ पण नका. त्यांनी हे 42,000 इथे घेतलेले नाही आहेत. -12,000 -52,000 -800 -20,000 -1 lakh -26,900 and -18,500. तर तो आला मित्रांनो 171,750. 171,750 चा लॉस आलाय. बघा खर्च जास्त आहेत, इन्कम कमी आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कसा आहे रे? 6:4. कसा आहे? 6:4. तर कसं वाटणार बघा 6:4 मध्ये? असं 171,750 इंटू 6/10 and 171,750 इंटू 4/10. तर किती येतं सांगा? डिवायडेड बाय 10 इंटू 6, 103050 चा लॉस ह्याला मिळणार म्हणजे काय, त्याच्याकडनं घ्यायचंय. आणि ह्याचा लॉस किती आहे? 68,700. 68,700. मित्रांनो हे नंबर्स मी इथे लिहून ठेवतो, कारण आता आपल्याला बॅलन्स शीट मध्ये ते नंबर्स लागतील. 103050 आणि 68,700. चला मित्रांनो आता बॅलन्स शीट बनवायची का? येस सर, लेट्स मेक अ बॅलन्स शीट. लेट्स स्टार्ट. कॅपिटल दोघांचं 15 लाख आणि 10 लाख लिहून टाका.
चला 15 लाख आणि 10 लाख लगेच लगेच ड्रॉइंग साठी ठीक आहे सर सिक्वेन्स मध्ये जाऊ. डेटर्स किती आहेत रे 4,50,000 पण आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलंय 4.5 मधनं 5,000 तर बॅड डेट झाले आणि आपण 5% ची प्रोव्हिजन केली तर टोटल डेटर्स किती उरले 4,22,750 चे डेटर्स उरले. कळलं का मित्रांनो. पुढे डेटर्स झालं. क्रेडिटर्स किती आहेत 3 लाख लिहून टाका 3 लाख. पुढे रेंट बघा 2 महिन्याचं 2,000 आउटस्टँडिंग होतं ती आपली एक लायबिलिटी आहे लिहून टाका इथे. ओपनिंग स्टॉक प्रीमाइसेस ऍसेट आहे 8.5 लाख. ओके. त्यानंतर सॅलरी किती आउटस्टँडिंग होती 2,000 लिहून टाका. डिस्काउंटचं काय नाही. मोटर व्हेकल 3,70,000 ची आहे पण त्याच्यावर आपण 5% डेप्रिसिएशन केलंय बरोबर. तर आपले किती उरले 351,500. सेल्स झालं परचेस झालं. वेजेस किती आउटस्टँडिंग आहे 3,000 लायबिलिटी आहे ऍड करा. ओके. ऑफिस एक्सपेन्स बँक ओव्हरड्राफ्ट 1.5 लाखाची लायबिलिटी आहे. त्यानंतर रिटर्न झाले. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8 लाख ऍसेट आहे. त्यानंतर कॅश इन हँड 40,000 ऍसेट आहे. त्यानंतर प्रोव्हिडंट फंड 2,80,000 लायबिलिटी आहे. बघा त्यांनी काय केलंय ह्या 2,80,000 मधनं तो इंटरेस्ट मायनस केलाय. कॅश ॲट बँक 2 लाख. त्यानंतर इंटरेस्ट ऑन पीएफ इन्व्हेस्टमेंट ठीक आहे. ड्रॉइंग्स 20,000 15,000. चला 20,000चे ड्रॉइंग्स ह्याचे आहेत आणि 15,000चे ड्रॉइंग्स ह्याचे आहेत. पण सर या केन मध्ये स्टार का केलंय. अरे केनने अजून 6,000चे ड्रॉइंग्स केलेले तर अजून 6,000 मायनस करा. कळलं का मित्रांनो. केननी अजून 6,000चे ड्रॉइंग्स केले होते तर अजून 6,000 मायनस करा. ओके. बॅड डेट्स झालं ऑलरेडी. आरडीडी पण ऑलरेडी झालं. क्लोजिंग स्टॉक 3,60,000 लिहून टाका इकडे 3,60,000. आउटस्टँडिंग वेजेसची ऍडजस्टमेंट झाली आहे. आउटस्टँडिंग सॅलरी झाली आहे. डेप्रिसिएशन झाली आहे. बॅड डेट्स आणि आरडीडी झाली आहे आणि केनची विड्रॉची झाली. आता फक्त दोघांचा लॉस त्याच्यातनं काय करा मायनस करा. याचा लॉस किती आहे 10,30,50 आणि याचा लॉस किती आहे 68,700. चला किती आहे तर याचा बॅलन्स आता 15 लाख मायनस 20,000 मायनस 10,30,50 13,76,950 आणि ह्यांचा किती येतो 10 लाख मायनस 15,000 मायनस 6,000 मायनस 68,700 910,300. चला आता बघूयात. लेट्स सी आपली बॅलन्स शीट टॅली होतीये का. चला इकडची टोटल घेऊयात 422,750 प्लस 8,50,000 प्लस 351,500 प्लस 8 लाख प्लस 40,000 प्लस 2 लाख प्लस 3,60,000 इज इक्वल टू 30,24,250 आणि इकडची टोटल घेऊयात 13,76,950 प्लस 910,300 प्लस 3 लाख प्लस 2,000 प्लस 2,000 प्लस 3,000 प्लस 1.5 लाख प्लस 2,80,000 30,24,250. चला मित्रांनो. सर त्यांचा तुमचा आन्सर वेगळा आलाय पण तुमची पण बॅलन्स शीट टॅली झाली कस काय. अरे मित्रांनो हे बघा फार सिंपल आहे. मी काय केलं तो जो इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळाला त्याला मी असं इन्कम अज्युम केलं. ऍज अ काय अज्युम केलं इन्कम. त्यामुळे तेवढ्याने माझा लॉस काय झाला कमी झाला. म्हणजे त्यामुळे ह्यांच्या कॅपिटल मधनं तेवढीच अमाऊंट काय झाली कमी मायनस झाली. आर यू गेटिंग इट. आता त्यांनी काय केलंय त्यांनी ह्या 280 मधनं त्याला मायनस केलं. म्हणजे कॅन आय से बघा आपण इकडून मायनस केलेलं त्यांनी इकडून मायनस केलं त्यामुळे बॅलन्स शीट टॅली झाली मित्रांनो. बॅलन्स शीट मध्ये इश्यू नाहीये पण जो आपला नेट प्रॉफिट आहे तो दोन्हीचा वेगळा येईल आणि लॉजिकली
आपण जे सॉल्व्ह केलंय ते करेक्ट आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला दिलं की आपण एखादी इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याच्यावर जर आपल्याला इंटरेस्ट मिळतोय तर लॉजिकली तो आपला काय आहे, इन्कम आहे मित्रांनो. आर यू गेटिंग इट? कळलं का? चला आता आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊयात. बघा त्यांनी इथे तो घेतलेला नाहीये, त्यामुळे त्यांचा लॉस जो आहे तो जास्त येतोय. बॅलन्स शीट दोघांची सेमच येणार, 3024,250. आणि बघा त्यांनी काय केलं, इथे प्रॉव्हिडंट फंड मध्ये तो इंटरेस्ट ऍड केलाय. सर इथे लायबिलिटी मध्ये इंटरेस्ट ऍड झाला, अपने को तो समझा नहीं है भाई, और समझाने वाला भी कोई नहीं. हा छापणारे भरपूर मिळतील, तसंच दिलंय म्हणलं तसंच ऍड करणार. आणि प्रोव्हिडंट फंड इंटरेस्टला पण ते लायबिलिटी समजणार. काय पण समजतील बाबा. का? एक तर त्यांच्याकडे स्वतःचा स्ट्रॉंग बेस नसतो, तेवढं नॉलेज नाही. फक्त वर्षानुवर्ष हेच शिकवलंय, असं शिकवलंय, ते तिथं जातं म्हणून तिथंच जातं. बघा तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये शिकवत असणार, फार रेअर तुम्हाला असे टीचर मिळतील जे तुम्हाला लॉजिकनी शिकवतील. 99% मागे ऍडजस्टमेंट बघा कुठे दिलंय, त्याला इकडे टाका, ह्याला इकडे टाका, हे पाठ करा, हे इथंच येणार, हे तिथंच येणार. अरे काय येणार? अरे बाबा आम्हाला पुढे जाऊन तुमच्यासारखं एवढ्यावर नाही राहायचंय, सीए करायचंय, मोठं व्हायचंय, लाखो करोडो कमवायचे. तिथं हे इथंच येणार तिथंच येणार नाही चालत. तिथं लॉजिक लागतं. काय लागतं? लॉजिक. आणि मग तिथे आपण होतो फेल. आणि त्यासाठीच तर आपण हा पूर्ण प्रोजेक्ट करतोय की बाबा मुलांना पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येऊ नये, चॅलेंजेस येऊ नये. एनिवे चला लेट्स स्टार्ट. Kranti and Sumangala are partners sharing profit and loss in their capital ratio. कॅपिटल कुठे आहे दोघींचं पहिले बघून घेऊ. बघा 1,20,000 आणि 40. आता बघा रेशिओ कसा काढायचा. 1,20,000 डिवाइड बाय करायचं 40. हे 4 0 गेले, हे 4 0 गेले. 4 1 जा 4 3 जा, म्हणजे रेशिओ आला मित्रांनो 3:1. काय आला? 3:1. क्लिअर आहे कसं काढलं मी? हिचं कॅपिटल डिवायडेड बाय हिचं कॅपिटल, रेशिओ आला 3:1. चला आपण लिहून टाकू 3:1. ओके परत तेच बनवायला लावलंय, पटापट करून घेऊयात. चला क्वेश्चन. सगळ्यात पहिले ट्रायल बॅलन्स दिलाय. ओपनिंग स्टॉक कुठे जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. परचेसेस ट्रेडिंग डेबिट, सन्ड्री डेटर्स ऍसेट, बिल रिसिवेबल ऍसेट, वेजेस ट्रेडिंग डेबिट, इन्व्हेस्टमेंट ऍसेट, पोस्टेज P&L डेबिट, इन्शुरन्स P&L डेबिट, प्लांट अँड मशिनरी ऍसेट, सॅलरी P&L डेबिट, प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट, रेंट बघून डायरेक्ट एक्सपेन्स नका समजू. प्रीपेड म्हणजे ऍडव्हान्स मध्ये पे केलंय, हा आपला ऍसेट आहे. हा आपला काय मित्रांनो? ऍसेट. कळलं का? पुढे बॅड डेट्स P&L डेबिट, फर्निचर ऍसेट, कॅश इन हँड ऍसेट, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नला मी काय करतो? 1 लिहितो आणि इथे सेल्सच्या पुढे पण 1 लिहितो. का? लक्षात राहील. सेल्स रिटर्न मायनस करायचे. कॅपिटल लायबिलिटी, सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, क्रेडिटर्स लायबिलिटी, बिल पेबल लायबिलिटी, कमिशन क्रेडिट साइडला आलंय म्हणजे हे इन्कम आहे P&L क्रेडिट. परचेस रिटर्नला 2 मार्क केलं, परचेसेसला पण 2 मार्क केलं. आता बघा मी तसं तुम्ही नॉर्मली या ट्रायल बॅलन्सेस मध्ये ऑब्झर्व केलं असेल, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं. डेबिट साइडला तुम्हाला दिसणार एक्सपेन्स आणि ऍसेट. बघा सगळे एकतर ट्रेडिंग डेबिट किंवा P&L डेबिट म्हणजे एक्सपेन्स किंवा ऍसेट, आणि ह्या साइडला सगळे दिसणार लायबिलिटीज आणि इन्कम. बघा एकतर लायबिलिटी आहे किंवा ट्रेडिंग क्रेडिट P&L क्रेडिट. कळलं का? चला फार इझी होतं ट्रायल बॅलन्स. आता ऍडजस्टमेंट बघायचे का? ऍडजस्टमेंट बघूयात. या काय दिलेत बघा ऍडजस्टमेंट, सगळे पटापट एकदा बघून घ्या. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट 28,000, मार्केट प्राइस 32. दोन्ही मधलं लोअर घ्यायचं. कुठलं घेणार? हे वालं. कुठे जातं? ट्रेडिंग क्रेडिट, बॅलन्स शीट मध्ये ऍसेट. इन्शुरन्स इज पेड अप टू 30th जून. या इकडे इन्शुरन्सला आहे ना एक स्टार मार्क करा. कुठे गेला इन्शुरन्स? इन्शुरन्स हा. ही ऍडजस्टमेंट आपण आज शिकणार आहे, नवीन वेगळी ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस 800 आणि सॅलरी 700. वेजेस आणि सॅलरी आउटस्टँडिंग स्टार मार्क करा. बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस टू 13,000. बघा आता प्लांट अँड मशिनरी कितीला आहे रे? 15,000ला आहे. म्हणतात ती व्हॅल्यू 13,000वर आली, म्हणजे 2,000चा काय झाला? लॉस झाला. प्लांट अँड मशिनरीला स्टार मार्क करून ठेवा. तो लॉस कुठे जाणार? P&L डेबिट. ओके
प्रोव्हाइड डेप्रिसिएशन बाय 5% ऑन फर्निचर. फर्निचर वर 5%. स्टार मार्क करा. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स ऑफ 800. बॅड डेट्स अजून झाले 800चे. स्टार मार्क करा. गुड्स ऑफ 3000 डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. लक्षात घ्या, 3000चे गुड्स फ्री सॅम्पल म्हणून वाटले. सगळ्यात पहिले तर 3000चे गुड्स बिझनेस मधनं बाहेर गेले तर त्याला आपण काय करणार, ट्रेडिंगला क्रेडिट करणार. आणि मला सांगा, फ्री सॅम्पल म्हणून दिले म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, म्हणजे खर्च झाला. पीएनएल डेबिट. कळलं का? बघा, आपण नॉर्मली बिझनेस मध्ये काय करतो, कधी कधी ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आपण फ्री सॅम्पल म्हणून काय करतो, गुड्स डिस्ट्रीब्यूट करतो. तर आपला स्टॉक तर तेवढ्याने कमी झाला, तर काय करणार, ट्रेडिंग क्रेडिट. का? स्टॉक कमी झाल्याबद्दल. आणि पीएनएल डेबिट का? कारण तेवढं लॉस झाला ना, ऍडव्हर्टाइजमेंटच्या नावाखाली एक्सपेन्स लॉस झाला ना, तेवढा फ्री मध्ये दिले ना. खरेदी थोडी फ्री मध्ये केलेले, ते तर पैसे देऊन केलेले, पण विकताना फ्री मध्ये दिले ऍज अ फ्री सॅम्पल. कळलं? चला ठीक आहे, इझी ऍडजस्टमेंट. काय करून घेऊयात, चला आता आपण बनवूयात आपला ट्रेडिंग अकाउंट. काय बनवूयात, ट्रेडिंग अकाउंट. चला या इकडे. लेट स्टार्ट. ओके मित्रांनो, ओपनिंग स्टॉक 32,500. त्यानंतर परचेसेस 40,000, पण त्यात सर ऍडजस्टमेंट आहे 2 नंबरची. 2 नंबर. परचेस रिटर्न 1000 करा मायनस. किती उरले, 39,000. चला पुढे परचेस झालं, डेटर्स, बिल रिसिवेबल, वेजेस 3000, बट त्यात आउटस्टँडिंग वेजेस आहेत. ऍड करा आउटस्टँडिंग. किती आहेत रे आउटस्टँडिंग वेजेस, 800. सर ही एक आपली लायबिलिटी पण आहे ना. हो, ते आपण बॅलन्स शीट बनवताना करू ना ऍड, तिथे नका टेन्शन घेऊ. मी तुम्हाला काय म्हणलं, ऍट अ टाइम एकाच स्टेटमेंटवर फोकस करायचा. इन्व्हेस्टमेंट, पोस्टेज, इन्शुरन्स नाही येणार तिथे. नाही सर, झालं ट्रेडिंगचं तर एवढंच होतं, 3च आयटम. इकडे या, ट्रेडिंग क्रेडिट, सेल्स किती आहे, 60,000. पण सर त्यातनं आपलं रिटर्न्स पण ऍडजस्ट करायचे. कुठे, 1 नंबर 1500. चला, म्हणजे ऍक्च्युअल किती आहे रे, 58,500. ओके, झालं. चला ऍडजस्टमेंट मध्ये या. ट्रेडिंगला काय काय येणार, क्लोजिंग स्टॉक 28,000. अजून काय, इन्शुरन्स इथे येत नाही. आउटस्टँडिंग वेजेस ऍड केले. प्लांट अँड मशिनरीचं इथे येत नाही. फर्निचरचं इथे येत नाही. बॅड डेट्स इथे येत नाही. गुड्स ऑफ 3000 डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल. 3000चा स्टॉक कमी झाला, ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्रेडिट करा. चला मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट तर आपलं रेडी आहे. लेट्स कॅल्क्युलेट आपला ग्रॉस प्रॉफिट. 58,500 प्लस 28,000 प्लस 3,000 मायनस 32,500 मायनस 39,000 मायनस 3,800, 14,200 चा मित्रांनो आपला आला ग्रॉस प्रॉफिट. किती आला, 14,200. बघा एकदा, परत एकदा, 500 प्लस 28,000 प्लस 3,000 मायनस 32,500 मायनस 39,000 मायनस 3,800. येस सर, 14,200 चा आला ग्रॉस प्रॉफिट. चला आता बनवूयात पीएनएल. सर तुम्ही तर कॅल्क्युलेटर वर करता, आम्हाला एक्झाम मध्ये, बाळांनो मी पण एक्झाम दिली तेव्हा मला पण मॅन्युअलीच करायला लागायचं. कळलं? पण ठीक आहे, फक्त 12वी पुरतं, कारण सीए मध्ये तर आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड असतो. ठीक आहे, हे अलाउड नाही, कंपल्सरी आहे. कॅल्क्युलेटर घेऊन जायला लागतो एक्झाम मध्ये. चला पीएनएल बनवूयात. किती होतं रे प्रॉफिट, इरेज करायच्या आधी लक्षातच नाही राहिलं. 14,000 काहीतरी आला होता, 200. 14,200. चला 14,200 चा आलेला आपला ग्रॉस प्रॉफिट. पुढे जाऊयात. पीएनएल चं बघा आता, एक 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 करून. पोस्टेज 2,700. पोस्टेज काय असतं, अरे बेसिकली पोस्टाने काय पाठवलं असेल त्याचा खर्च येतो. इन्शुरन्स 7,500, बट सर त्यात एक ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आहे बघून घेऊयात. चला, इन्शुरन्स इज पेड अप टू 30th जून 2019. या इथे आपलं वर्ष कधी संपतंय, 31 मार्च 2019. बघा लक्षात घ्या, इन्शुरन्स हा नेहमी 1 वर्षासाठी पे करतो. किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी. 30 जून 19 ला जर संपतोय म्हणजे इथून 12 महिने मागे जावा रे. बघा 30 जून म्हणजे ह्या वर्षाचे 6 महिने, म्हणजे हा काढला कधी असणार माहिती का, 1 जुलैला.
1 जुलै 18 काढला असेल बघा ना. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, बरोबर 12 महिने संपले. म्हणजे सर हा 12 महिन्याचा आपण इन्शुरन्स काढला होता. पण सर आपलं वर्ष मध्येच संपतंय 31 मार्चला. आता बघा इथपर्यंतचा जो खर्च आहे तो तर आपला ह्या वर्षाचा खर्च आहे आणि इथून पुढचा जो खर्च आहे तो आपला आहे ऍडव्हान्स मध्ये दिलाय, बरोबर. आता कसं काढायचा सर, तर बघा ह्या वर्षात किती महिने आपण पे केलेत, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बरोबर, आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सर 9 महिने, 9 महिन्याचा आपला हा वर्षाचा खर्च आहे. आणि बघा एप्रिल, मे, जून 3 महिने हा पुढच्या वर्षाचा आहे. तर बघा टोटल इन्शुरन्सचे किती पे केले, 7,500. सर 7,500 आपण 12 महिन्यासाठी दिले, तर एका महिन्याचे किती रे, बघा कॅल्क्युलेट करून, डिवायडेड बाय 12 किती आलं, 625. एका महिन्याचा आला 625. 9 महिन्याचा खर्च ह्या वर्षाचा आहे, तर इंटू 9 म्हणजे बघा 5625. 5625 हा आपला ह्या वर्षाचा खर्च आहे आणि 625 इंटू 3 हा आपला पुढच्या वर्षाचा खर्च आहे. तो किती येतो, 625 इंटू 3 1875. 1875 हा आपला पुढच्या वर्षाचा आहे. बघा पुढच्या वर्षाचा मायनस करा कारण तो ऍडव्हान्स मध्ये पे केलाय. ह्या वर्षाचा बरोबर तुमचा येईल 5625. कळलं का मित्रांनो. भलेही आपण 7,500 पे केले असतील पण त्यातले 3 महिने तर पुढच्या वर्षाचे आहेत ना. आणि आपण अकाउंटिंग कसं करतो, मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग म्हणजे काय, फक्त ह्या पिरियडचं घ्यायचं. बघा जिथं 10 महिन्याचं रेंट पे केलेलं तिथं 2 महिन्याचं आपण ऍड केलं कारण वर्षात 12 असतात. अरे पण जिथं तुम्ही पुढच्या 3 महिन्याचं पे करून ठेवलंय तर पुढच्या 3 महिन्याचं मायनस पण करावं लागेल ना. येस सर. चला इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट झाली. प्लांट अँड मशिनरी वगैरे ते आपण ऍडजस्टमेंट बंद करू. सॅलरीज पीएनएल डेबिट किती आहे, 4850. त्यात पण काहीतरी ऍडजस्टमेंट दिसतीये 4850. काय करायचं होतं बघा, आउटस्टँडिंग सॅलरी होती किती, 700. ऍड करा. ट्रिपल फाय झिरो किती झालं, 555 प्रीपेड रेंट तर ऍसेट आहे. बॅड डेट्स 500, त्यात पण ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आहे रे, फर्दर बॅड डेट्स 800. 800 रुपयाचे अजून बॅड डेट झाले म्हणजे टोटल किती झालं आता 1300चे बॅड डेट्स. चला कॅशियर अँड सेल्स रिटर्न ठीक आहे. इकडे या, सेल्स सर्टिफिकेटर बिल पेएबल कमिशन 325. 325 रुपयाचं कमिशन मिळाले. ओके चला ऍडजस्टमेंट वर येऊया. सर तुम्ही हे इथे स्टार मार्क केलेलं का नाही घेत, कारण मित्रांनो मी सिक्वेन्सच फॉलो करतो. जिथं जिथं पी लिहिलेलं ना, पीएनएल डेबिट पीएनएल क्रेडिट तेवढं टाकलं, बाकीचं इथून घेऊयात ना, इथून घेऊयात. तिथे स्टार का करून ठेवलंय बाबा, लक्षात राहावं की आपण सगळ्या ऍडजस्टमेंट कव्हर केल्यात का. ओके क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट झाली, इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट केली आताच, आउटस्टँडिंग वेजेस सॅलरी पण केले आपण ऍड. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 13,000 करा म्हणजे 2,000चा लॉस झाला. कसा सर, बघा ना सिंपल आहे. आता प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 15,000. आता प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती आहे 15. आता किती झाली 13 म्हणजे 2,000 व्हॅल्यू कमी झाली. आता बघा इथे लिहिताना काय लिहिणार सर, टू डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन मुळेच तर व्हॅल्यू कमी होती ना. डेप्रिशिएट फर्निचर बाय 5%. फर्निचर बघा, फर्निचरला पण स्टार मार्क तसं करून ठेवलेलं आपण, विसरू नये म्हणून. 625 त्याची व्हॅल्यू कमी झाली. बॅड डेट्सची झाली. गुड्स ऑफ 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 3,000 ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे, फ्री मध्ये सॅम्पल वाटलेत. चला मित्रांनो पीएनएल अकाउंट रेडी आहे का, येस सर. आता काढूयात आपला नेट प्रॉफिट 14,200 प्लस 325 मायनस 2,700 मायनस 5625 मायनस 5550 मायनस 1,300 मायनस 2,000 मायनस 625 मायनस 3,000. सर लॉस येतोय 6275 चा. 6275 चा लॉस येतोय. 6275 चा काय येतोय लॉस. आता दोघांचा रेशिओ काय होता 3:1 म्हणजे आपल्याला याला वाटायला लागेल डिवायडेड बाय 4 इंटू 3. याचा येतो 40. हे बघा आता या दोघांमध्ये कसं वाटला जाणार हा 470 राऊंड ऑफ करूयात 6 आणि मग ह्याचा
1569 कळलं का? हा लॉस दोघांमध्ये असा डिस्ट्रीब्यूट होणार 4706 अँड 1569 4706 अँड 1569 लिहून ठेवतो. चला आता बनवूयात बॅलन्स शीट. काय बनवूयात? बॅलन्स शीट. चला परफेक्ट. चला पटापट या इकडे. ओपनिंग स्टॉक राहणार, परचेस राहणार, सन्ड्री डेटर्स 1 लाख, पण त्याच्यात बॅड डेट्स झालेत. किती झाले तरी बॅड डेट्स? बॅड डेट्स फर्दर 800, म्हणजे 800 मायनस करून किती उरले आता? 1 लाख मधनं 800 गेले 99,200. बिल्स रिसिवेबल 8,500, त्याच्यात काही ऍडजस्टमेंट नव्हती. वेजेस 3,000, पण आउटस्टँडिंग किती होते? आउटस्टँडिंग होते 800. बघा स्टार मार्क केल्याचा ऍडव्हान्टेज लगेच कळतं, याच्यात ऍडजस्टमेंट होती. ओके, इन्व्हेस्टमेंट 32,000. त्यानंतर न पोस्टेज तर इथे येणार नाही. इन्शुरन्स मध्ये ऍडजस्टमेंट होती, आठवतोय का? आठवतोय का? किती इन्शुरन्स आपला ऍडव्हान्स मध्ये होता रे? बघा 7,500 डिवाइड बाय 12 इंटू 3. सर 1875चा इन्शुरन्स आहे जो ऍडव्हान्स मध्ये पे करून ठेवलेला. चला पुढे. इन्शुरन्स झालं, तो आपला ऍसेट आहे, ऍडव्हान्स मध्ये पे केलाय. 15,000ची प्लांट अँड मशिनरी 2,000 कमी झाली. किती राहिलेले? 13,000. सॅलरी किती आउटस्टँडिंग होती रे? 700 आउटस्टँडिंग होती. आपली लायबिलिटी आहे. ओके, प्रीपेड रेंट आपला ऍसेट आहे, ऍडव्हान्स मध्ये पे केलंय आपण. बॅड डेट्स आपण ऑलरेडी मायनस केले. फर्निचर 12,500च आहे, 5% डेप्रिशिएट झालेलं. चला किती येतं रे? 11,875. चला कॅश इन हँड 3,775. ओके, त्या साईडला या कॅपिटल 1,20,000 40,000, 1,20,000 आणि 40,000. ओके, सेल झालं. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे रे? 30,000. किती आहे? 30,000. बिल पेएबल 15,000. एक्सक्यूज मी. कमिशन ठीक आहे, हे ठीक आहे. या इकडे ऍडजस्टमेंटला सगळ्यात पहिले क्लोजिंग स्टॉक किती आहे? 28,000. त्यानंतर इन्शुरन्स झालं, आउटस्टँडिंग वेजेस सॅलरी झालं, प्लांट अँड मशिनरी झालं, फर्निचर झालं, बॅड डेट्सचं पण झालं, आणि ही पण ऍडजस्टमेंट झाली. म्हणजे सर आपली बैलेंस शीट आता रेडी है. अगर अपन ने सब कुछ सही किया है, अगर अपन ने सब कुछ सही किया है तो अरे रुको ना, अपना ये हाँ ये माइनस करायचं राहिला ना दोघांचा लॉस. माइनस किती? 4706 आणि हे काय माइनस 1569. हा म्हणजे यांचा कॅपिटल बॅलन्स किती उरला रे? 115,294. अरे ह्या वरच्याचा आहे ना. त्यानंतर ह्याचा किती रे? 40,000 मायनस 1569 38431. चल आता बघूयात किती येते टोटल. 99,200 प्लस 8,500 प्लस 32,000 प्लस 1,875 प्लस 13,000 प्लस 2,000 प्लस 1,1,875 प्लस 3,775 प्लस 28,000 which equals to 2,00,225. बरोबर. आणि इकडची टोटल बघूयात. 115,294 प्लस 38431 प्लस 15,000 प्लस 30,000 प्लस 800 अँड प्लस 700 2,00,225. चला मित्रांनो आपली बॅलन्स शीट तर टॅली झाली आहे. एकदा यांच्या आन्सरशी कंपेअर करूयात. 14,200चा आपला आलेला काय आलेला मित्रांनो? ग्रॉस प्रॉफिट,
बघा दोघांचा लॉस 4706 1569 4706 1569 आणि फायनली बॅलन्स शीट बघा कितीला टॅली झाली 200225 200225. आर यू गेटिंग इट मित्रांनो? क्लिअर आहे का? चला आता आता बघा आपला राहिलाय लास्ट क्वेश्चन. कुठला राहिलाय? लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. सो आता आपण लास्ट क्वेश्चन कंप्लीट करणार आहोत आणि त्यानंतर आजचं लेक्चर थोडं आय नो लेंदी झालं असेल, पण मला असं होतं एका क्वेश्चन साठी आता वेगळं लेक्चर बनवण्यापेक्षा मग ह्याच्यातच मी काय केलं त्याला कव्हर केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. सो आय विल स्टार्ट विथ द नेक्स्ट क्वेश्चन आता. ठीक आहे. एकच मिनिट फक्त मला चेक करू द्या सगळं लॅग वगैरे तर नाही येते ना? ओके. चला मित्रांनो, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन करूयात. क्वेश्चन नंबर 10 बघा. From the following trial balance of Riddhi and Siddhi, you are required to prepare trading account, P&L account for the year ended 31st March 2019 and balance sheet. चला म्हणजे परत आपल्याला सेमच स्टेटमेंट्स बनवायला लावलेत. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग डेबिट, कॅपिटल जाणार लायबिलिटी मध्ये, परचेसेस ट्रेडिंग डेबिट, वेजेस ट्रेडिंग डेबिट, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिट, sundry creditors liability, bill payable liability, cash in hand asset, insurance बघा आपण पे केलाय सो आपल्यासाठी खर्च आहे सो कुठे जाणार? P&L डेबिट, sundry debtors asset, bank overdraft liability, पुढे कॅरेज आउटवर्ड P&L डेबिट, लँड अँड बिल्डिंग asset, फर्निचर asset, सेल्स ट्रेडिंग क्रेडिट, परचेस रिटर्न ह्याला मी 1 मार्क करतो आणि आपले जिथे परचेसेस होते त्याला पण 1 मार्क करतो. त्यानंतर मित्रांनो सेल्स रिटर्न दिलाय त्याला आपण 2 मार्क करू आणि सेल्सला पण 2 मार्क करू. चला पुढे रेंट P&L डेबिट, बॅड डेट्स P&L डेबिट, आरडीडी स्टार मार्क कारण आपल्याला खाली आरडीडी ची ऍडजस्टमेंट दिली असेल का बघावं लागेल आणि डेटर्सला पण एक स्टार करूनच ठेवा. डिस्काउंट आता डिस्काउंट मध्ये काय दोन्ही कॉलम मध्ये दिलाय का? नाही, फक्त कुठं नाही दोन्ही मध्ये दिलाय. तर बघा जो डेबिट मधला आहे तो आपला होणार P&L ला डेबिट आणि जो क्रेडिट साइडला आहे तो होणार P&L ला क्रेडिट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स P&L डेबिट, ऍडव्हर्टाइजमेंट P&L डेबिट. परफेक्ट. आता ऍडजस्टमेंट बघा काय दिलंय तर ऍडजस्टमेंट दिल्यात क्लोजिंग स्टॉक 48,700 ट्रेडिंग क्रेडिट आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 200. चला या इकडे वेजेसला स्टार मार्क करा आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स बरोबर त्याला ऍडव्हर्टाइजमेंट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सला पण स्टार मार्क करा. पुढे काय दिलंय? डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%. लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर चला दोन्हीला स्टार मार्क केलं. पुढे इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स 300. बघा आता हा जो 1200 रुपयाचा इन्शुरन्स आहे ह्यातनं म्हणतात 300 रुपयांचा इन्शुरन्स असा आहे जो ऍडव्हान्स मध्ये पे केला आपण ऑलरेडी. चला म्हणजे तो आपला ह्या वर्षाचा खर्च नाही तो तर नेक्स्ट इयरचा खर्च आहे. अँड लास्टला काय म्हणतायत? गुड्स ऑफ ₹3,000 डेस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. मला सांगा 3,000चे गुड्स डेस्ट्रॉय झाले आणि इन्शुरन्स कंपनीने पूर्ण क्लेम रिजेक्ट केला म्हणजे मला सांगा आपला पूर्णपणे काय झाला? लॉस झाला. ह्या केसमध्ये आपल्याला काहीच इन्शुरन्स मध्ये मिळत नाहीये. चला अजून काय ऍडजस्टमेंट आहे का? नाही सर. लेट्स स्टार्ट सॉल्विंग. मित्रांनो फार इझी क्वेश्चन आहे 10th वाला. चला सगळ्यात पहिले बनवूया ट्रेडिंग अकाउंट. इव्हन बॅड डेट्सची पण ऍडजस्टमेंट काही दिली नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन येऊ शकत नाही. 48,000चा काय ओपनिंग स्टॉक आहे. त्यानंतर मित्रांनो कॅपिटल दिलंय. परचेसेस 22,500 बट त्यात ऍडजस्टमेंट आहे. 22,500 चे परचेस काय ऍडजस्टमेंट आहे? एक नंबर परचेस रिटर्न किती? 500 मायनस 500. चला किती झाले? 22,000. पुढे परचेसेस नंतर नेक्स्ट काय आपलं वेजेस त्याच्यात पण ऍडजस्टमेंट आहे. 800 चे वेजेस आहेत आणि त्यात ऍडजस्टमेंट काय होती? आउटस्टँडिंग वेजेस 700. आउटस्टँडिंग वेजेस ही आपल्यासाठी एक लायबिलिटी आहे. चला पुढे कॅरेज इनवर्ड काही ऍडजस्टमेंट नाहीये. सरळ आउटर कॉलम मध्ये 1000 लिहून टाका. त्यानंतर P&L सेल्स ट्रेडिंग क्रेडिट ऍडजस्टमेंट आहे. 47,000चा सेल्स आहे. काय ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो? सेल्स रिटर्न किती आहे? 400.
मायनस करा 400, तर किती उरले 46,600. 46,600. चला पुढे नेक्स्ट काय रे, सेल्स झालं, सेल्स नंतर ना ओके बाकी सगळं तर पीएनएल मध्ये आहे. क्लोजिंग स्टॉक किती आहे 48,700. आणि विसरू नका आता हे 3,000चे गुड्स जे डॅमेज झालेत आपल्या बिझनेस मधनं बाहेर गेले तर कुठे टाकणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. 3,000चे गुड्स लॉस झाले आणि तेवढाच लॉस पीएनएल मध्ये पण टाकणार का, कारण तेवढाच आपल्याला सर काहीच इन्शुरन्स मिळाला नाही, पूर्ण 3,000चा लॉस झाला. हे 3,000 इथे टाकलेत कारण तेवढ्याचे गुड्स बाहेर गेले, खाली 3,000 टाकणार कारण तेवढ्याचा लॉस झाला. कळलं का, दोन इफेक्ट नेहमी लक्षात ठेवा. चला मित्रांनो आता ट्रेडिंग अकाउंट तर आपलं बनून झालेलं आहे. सो लेट्स कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट. लेट्स कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट. 46,600 प्लस 48,700 प्लस 3,000 मायनस 48,000 मायनस 22,000 मायनस 1,500 अँड मायनस 1,000. तर आपला मित्रांनो ग्रॉस प्रॉफिट आला 25,800. 25,800. चला मित्रांनो आता पीएनएल बनवायचं का, येस सर, लेट स्टार्ट मेकिंग पीएनएल. 25,800 चा काय आला ग्रॉस प्रॉफिट, 25,800 चा आला ग्रॉस प्रॉफिट. चला आता एक एक करून पीएनएल चं बघा. पहिलं ट्रेडिंग 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 ट्रेडिंग, हा इन्शुरन्स त्याच्यात ऍडजस्टमेंट आहे बघा. आता इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट काय दिली आहे, परत एकदा इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट समजून घ्या. इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स, आपण जो 1,200 पे केलाय ना मित्रांनो त्यातला 300 रुपये हा ऍडव्हान्स पे केलाय. म्हणजे कॅन आय से ऍक्च्युअल तर ह्या वर्षाचा खर्च किती आहे 900. किती आहे 900. कळलं का मित्रांनो. चला ओके पुढे. आणि सर त्याचा दुसरा इम्पॅक्ट, अरे कारण तो ऍडव्हान्स मध्ये पे केला म्हणजे तो आपला ऍसेट आहे, ते बॅलन्स शीट मध्ये येणार. चला डेटर्स, डेटर्स वर ऍडजस्टमेंट काय आरडीडी, बट खाली काय नव्हतं त्यामुळे डेटर्स मध्ये पण ऍज सच काही ऍडजस्टमेंट नाहीये. चला पुढे ओके. कॅरेज आउटवर्ड 900, काही ऍडजस्टमेंट नाहीये. त्यानंतर नेक्स्ट काय रे, रेंट किती आहे. अच्छा रेंट बघा, आता रेंट बघा सगळेजण क्रेडिट साईडला आलंय म्हणजे इन्कम आहे, एक्सपेन्स नाहीये हा. कळलं का, इथे ऍक्च्युली पीएनएल डेबिट नाही, इथे यायला पाहिजे पीएनएल क्रेडिट. कळलं. चला पुढे. बॅड डेट्स किती दिलेत 300. 300 दिलेत बॅड डेट्स. चला मित्रांनो सर हे आरडीडीचं काय करायचंय, ह्याचं काही नाही करायचंय. कळलं का, ह्याचं काही नाही करायचंय. ह्याचं काही नाही कसं करणार सर, कारण तेवढं तर तुम्ही आरडीडी बनवलाय. ह्याचं काही नाही म्हणजे काय, फर्दर नवीन काय लॉस नाही झालाय. कळलं का मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू अंडरस्टँड. हे बघा एकच सेकंड. सो बघा मित्रांनो आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट जे मी तुम्हाला म्हणलेलं बॅड डेट्स, तर नवीन आता बघा हे 300चे जे बॅड डेट्स आहे तो आपला लॉस आहे. पण आपण आरडीडी कितीची बनवलेली 350ची. ह्याचा अर्थ काय 350चा आपल्याला एक्सपेक्टेड होतं लॉस होईल, पण खाली काय दिलं का ऍडजस्टमेंट मध्ये, खाली काय ऍडजस्टमेंट मध्ये दिलं का आपल्याला लॉस वगैरे झाला नाही सर, खाली काय ऍडजस्टमेंट मध्ये दिलं नाही. ह्याचा अर्थ काय आपल्याला सर ऍक्च्युअली वाटलं होतं लॉस होईल पण तो झाला नाही, तर तो काय करा आता रिव्हर्स करा, 350चं पीएनएल ला क्रेडिट करा. ओके आरडीडी झालं. आता डिस्काउंट, डिस्काउंट बघा 700चा पीएनएल डेबिट आणि मित्रांनो 1,000चा पीएनएल क्रेडिट. 1,000चा पीएनएल काय होणार क्रेडिट. ओके ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 250, पण त्यात ऍडजस्टमेंट आहे. चला कितीची ऍडजस्टमेंट दिली आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मध्ये 200 रुपयाचा आउटस्टँडिंग आहे, तर काय करणार ऍड करणार. काय करणार ऍड. चला किती झालं 450. ओके ऍडव्हर्टाइजमेंट किती आहेत 4150. ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे 4150. चला मित्रांनो तर आता एकदा खाली बघून घेऊयात. पहिलं क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट झाली, आउटस्टँडिंग वाली झाली. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. 42,500चं 10% किती येतं 4250. अँड फर्निचर बाय 5%. 38,700. 38,700 इंटू 5% किती येतं मित्रांनो 387 इंटू 5. 387 इंटू 5 1935. 1935. चला मित्रांनो डेप्रिसिएशनचं पण झालं आपलं. त्यानंतर इन्शुरन्स वाली ऍडजस्टमेंट पण केली आपण, 300 मायनस केले. आणि 3,000चे जे गुड्स डिस्ट्रॉय झाले फायर मध्ये त्याचा काही इन्शुरन्स नाही मिळाला, सो तो पण आपला झालाय लॉस.
तर मित्रांनो ओव्हरऑल आता आपलं पीएनएल कम्प्लीट झालंय. सो लेट सी आपला प्रॉफिट किती येतोय. 25,800 प्लस 1,800 प्लस 350 प्लस 1,000 minus 900 minus 900 minus 300 minus 700 minus 450 minus 4150 minus 4250 minus 1935 and minus 3000. तर मित्रांनो आपला प्रॉफिट आला 12,365. किती आला 12,365. आणि कसं आहे रे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ क्वेश्चन मध्ये काय दिलंय का नाही. तर कॅपिटल काय त्यांचं 50/30 त्याच्याने मॅटर नाही करत. जर आपल्याला अग्रीमेंट मध्ये किंवा क्वेश्चन मध्ये काय नाही दिलंय तर आपण ट्रीट करतो इक्वल. कसं ट्रीट करतो इक्वल. तर चला 12,365 डिवायडेड बाय 2 किती येतं 6183 आणि 6182. चला मित्रांनो आता बॅलन्स शीट बनवायची का. 6183 6182. आय होप तुम्हाला प्रॉफिट कळाला असेल. दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. कॅपिटल रेशिओ मध्ये वाटायचा नाही कारण आपल्याला अग्रीमेंट मध्ये काही लिहून दिलेलं नाहीये. चला ओके नेक्स्ट आता बॅलन्स शीट बनवूयात. सगळ्यात पहिले कॅपिटल 50,000 30,000 लिहून घ्या. 50,000 and 30,000. चला दोघींना प्रॉफिट किती झालाय 6183 and 6182. चला किती येतो 56,183 and 36,182. चला मित्रांनो कॅपिटल वाला झालं आपलं करून. परचेजेस वेजेस कॅरेज सन्ड्री क्रेडिटर्स 27,600. त्यानंतर ना पुढे बिल पेएबल 20,000. बिल पेएबल 20,000 लायबिलिटी. कॅश इन हँड 2850 कॅश इन हँड. त्यानंतर इन्शुरन्स बघा आता लक्ष द्या 300 चा इन्शुरन्स होता जो आपण ऍडव्हान्स मध्ये पे केलाय तो आपला ऍसेट आहे. तो आपला काय ऍसेट आहे. ओके सन्ड्री डेटर्स 32,000. ह्याच्यात काही ऍडजस्टमेंट येणार नाही. प्रोव्हिजन वगैरे नवीन काय असेल तरच मायनस होतात. हे वाले जे ऍडजस्टमेंट आहेत आरडीडी आणि बॅड डेट्स हे ऑलरेडी त्यातनं मायनस झालेले असतात. त्याला परत मायनस करायची गरज नाहीये. चला मित्रांनो डेटर्स झाल्यानंतर नेक्स्ट काय आहे बँक ओव्हरड्राफ्ट 18,000. बँक ओव्हरड्राफ्ट 18,000 नंतर नेक्स्ट येतं तुमचं लँड अँड बिल्डिंग. त्यात डेप्रिसिएशन होतं आपलं 42,500 लेस 10%. ते येतं 38,250. अँड फर्निचरवर 5% होतं 38,700 मायनस 5% 36,765. 36,765. चला नेक्स्ट इज रेंट वॅडेट्स आरडीडी. ठीक आहे डिस्काउंट झालं. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स मध्ये ऍडजस्ट होती काय रे 200चं आउटस्टँडिंग आणि वेजेस 700चे आउटस्टँडिंग. 200चं हे आणि 700चं हे दोन्ही आउटस्टँडिंग. ठीक आहे ओके. आता खाली या क्लोजिंग स्टॉक 48,700 टाकून द्या इकडे 48,700. आणि त्यानंतर ना आउटस्टँडिंग टाकले दोन्ही. डेप्रिसिएशन टाकलं. इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स झालं. अँड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायरची ऍडजस्टमेंट झाली. इन्शुरन्स काही मिळणार नाहीये. चला लेट्स सी वेदर आर बॅलन्स शीट गेट्स टॅलीड. चला मित्रांनो तर ह्या साईडची आपली टोटल येते 15,886 आणि इकडची टोटल बघूयात 56,183 प्लस 36,182 प्लस 27,600 प्लस 20,000 प्लस 18,000 प्लस 700 प्लस 200 158,865. 158,865. चला मित्रांनो सो बॅलन्स शीट टॅली झाली आहे. एकदा आपण टेक्स्टबुक सोबत आन्सर मॅच करूयात. एकदा प्रॉफिट बघा सगळ्यांनी 12,365 दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट केला. आणि बॅलन्स शीटची टोटल बघून घ्या 15,865. 15,865. आय होप मित्रांनो तुम्हाला सगळे क्वेश्चन्स खूप चांगल्या प्रकारे कळाले असतील. आणि मित्रांनो इथे आपला ऑफिशियली चॅप्टर नंबर 1 एंड होतो.
सो आपण उद्याच्या लेक्चर पासून नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करणार आहोत चॅप्टर नंबर 2. आणि सर आम्हाला एक्सरसाइज मधल्या क्वेश्चन्स मध्ये डाऊट असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये आपले ज्या ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डाऊट आहे ते टाका आणि त्याच्या रिलेटेड जो लेक्चर आहे तो व्हिडिओ तुम्हाला पर्सनली तुमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप वर शेअर केला जाईल. आर यू गेटिंग इट? चला मित्रांनो, सो विल स्टॉप हिअर फॉर टुडे. थँक यू एव्हरीवन. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.